हे पहा, आपल्या शाळेमध्ये आपण शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी जे सार्वत्रिक निवडणूक घेत आहोत, त्या निवडणुकीमध्ये हे 4 उमेदवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. आपण त्यांना आता चिन्ह वाटप करतोय. चिन्ह वाटप सुद्धा आपण अत्यंत गोपनीय पद्धतीने करतोय पहा, जेणेकरून कोणाला कोणतं चिन्ह भेटणार आहे ते माहिती नाही. आता माझ्या हातामध्ये 5 चिठ्ठ्या आहेत. किती चिठ्ठ्या आहेत? 5. त्या 5 चिठ्ठ्यामध्ये एक चिन्ह आहे छत्री, एक चिन्ह आहे पंखा, एक चिन्ह आहे हरिण, एक चिन्ह आहे नळ आणि एक चिन्ह आहे झाड. एक एक चिठ्ठी उचलायच्या, ज्याच्याकडे जी चिठ्ठी येईल त्याला ते चिन्ह भेटणार. ओके. हा, अक्षराला भेटी काय भेटलं? छत्री. तुला काय भेटलं? पंखा. पंखा. तुला नळ. तुला झाड. अशा पद्धतीने आता यांना हे चिन्ह भेटलेले आहेत. आता मतपत्रिकेवर तुमच्या पुढे ते चिन्ह छापून येईल आणि तुम्ही तुमचा प्रचार करताना तू सांगायचं की मला पंख्याला मतदान करा, तू सांगायचं मला मतदान म्हणजे छत्रीला मतदान करा, तू सांगायचं नळाला मतदान करा, तू सांगायचं झाडाला मतदान करा. ठीक आहे नाही? असं तुमचा प्रचार तुम्ही करायचा. ओके. चला, या निवडणुकीमध्ये क्रीडा मंत्री या पदासाठी जी निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये आपले 2 उमेदवार आहेत. हा आहे शिवराज क्षीरसागर आणि हे आहे वेदिका धायगुडे. हा, आता या चिठ्ठ्यांमधून तुम्ही जी चिठ्ठी उचलणार ते चिन्ह तुम्हाला भेटणार. हा, हे बघा चिठ्ठी टाक, तुम्ही उचला. ओके. काय? हरिण. याला भेटले हरणाचं चिन्ह हरिण आणि छत्री. वेदिकाला भेटलंय छत्रीचं चिन्ह आणि शिवराजला भेटलंय हरणाचं चिन्ह. ओके, छान. आता तुम्ही प्रचार करताना तू काय सांगायचं? कोणाला मतदान करा? हा, तू काय सांगणार? कशाला मतदान करा? हा, तुझं मतदान सांगायचं. हा, चला बसा. शिक्षण मंत्री या पदासाठी या ठिकाणी 3 उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत. आता या 3 उमेदवाराला आपल्याला काय करायचं आहे? चिन्ह वाटप करायचं आहे. आपण चिन्ह सुद्धा काय करणार आहोत? गोपनीय पद्धतीने देणार आहोत. या ठिकाणी माझ्या हातामध्ये चिठ्ठ्या आहेत. या चिठ्ठ्या काय करणार आहोत? खाली टाकणार आहोत आणि या चिठ्ठ्या या मुली उमेदवार उचलणार आहेत आणि ज्याला जे चिठ्ठीमध्ये जे चित्र येईल ते त्यांचं काय होणार आहे? निवडणुकीसाठी ते त्यांच्यासाठी ते चिन्ह असणार आहे. आलं लक्षात? कोणत्या मंत्र्यासाठी? शिक्षण मंत्र्यासाठी. हा, गडबड करा, सावकाश सावकाश. हा, तुम्हाला जे चित्र आलेलं आहे का ते सांगायचं. हा, श्रेया कोणतं चिन्ह आलं? हरिण. हरिण. पंखा. झाड. आता सांस्कृतिक मंत्री याच्यासाठी या 2 विद्यार्थ्यांनी रिंगणात उभा आहेत आणि यांना काय करायचं? आपल्याला चिन्ह वाटप करायचं आहे. आता या माझ्या हातामध्ये चिठ्ठ्या आहेत आणि या चिठ्ठ्यामध्ये चिन्हाचे आपण नाव लिहिलेले आहेत आणि या चिठ्ठ्या खाली टाकल्या जातील. याच्यातील जी चिठ्ठी विद्यार्थ्यांनी उचलेल ते चिन्ह त्यांना काय होणार आहे? दिलं जाणार आहे. हा, राजकन्याला कोणतं मिळालं सांग? राजकन्या मोठ्याने सांग. नळ. शिवांजली तुझ्यासाठी पंखा. ओके ओके. हे 3 विद्यार्थी पाणी पुरवठा व पर्यावरण मंत्री यासाठी हे रिंगणात उभे आहेत आणि यांना आपल्याला काय करायचं आहे? चिन्हाचं वाटप करायचं आहे. आणि चिन्हाचं वाटप करण्यासाठी या ठिकाणी चिठ्ठ्या आपण काय केलेल्या आहेत? तयार केलेल्या आहेत आणि या चिठ्ठ्यामध्ये जे नाव असतील ते चिन्ह त्यांना दिलं जाणार आहे. चिठ्ठीतील नाव मोठ्याने वाचायचं आपल्याला. पंखा. दिलशासाठी कोणतं चिन्ह आलेलं आहे? तनुजा तुझ्यासाठी छत्री. करण झाड. झाड. करणसाठी काय आलेलं आहे? आरोग्य मंत्रीपद यासाठी रिंगणामध्ये इयत्ता 4थीतील गौरव आणि इयत्ता 2रीतील अनन्या या ठिकाणी उभे आहेत. यांना आपल्याला काय करायचं? चिन्हाचं वाटप करायचं आहे. तर या हातातील चिठ्ठ्यातील जी चिठ्ठी ते विद्यार्थी उचलेल ते चिन्ह त्यांना काय केलं जाणार? आपण दिलं जाणार आहे. घ्या एक चिठ्ठी. कोणतं आलं तुला? छत्री. छत्री. तुला हरिण.
कोणतं आलेलं आहे? हरिण. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि तुमच्या आवडीनं चिठ्ठ्या उचलून तुम्ही चिन्ह घेतलेले आहेत. तुम्हाला प्रत्येकाला चिन्ह वाटप आपण केलेलं आहे. एक लक्षात ठेवा, आजपासून तुमचा प्रचाराचा वेळ सुरू होत आहे. आपण जी कार्यक्रम पत्रिका ठेवलेली आहे, आपण तुम्हाला सकाळी सांगितलं आम्ही की अशा पद्धतीने आपली निवडणुकीचा प्रोग्राम आहे. तर तुम्हाला आता उद्या दुपारपर्यंत प्रचाराला वेळ आहे. प्रचार करताना आपण हे सगळं जे काय करतोय तो तुम्हाला आनंद देण्यासाठी आणि शिक्षण देण्यासाठी करतोय. त्यामुळे कुणी कुणाला वाईट बोलायचं नाही, कुणी कुणासंग वाद घालायचा नाही, हे लक्षात ठेवा. आपण ज्यावेळेस निवडणूक होईल तेव्हा आपण सगळेजण एकत्र येऊन सगळेजण मिळून जल्लोष साजरा करणार आहेत, हे लक्षात ठेवा. कुणी कुणाला काय बोलू नका. आपल्या शाळेतलं आपण हे जे अनुभव देतोय तो अनुभव महत्वाचा आहे. येते लक्षात? एकमेकांना वाईट बोलून आपण चांगलं कधी ठरत नसतो की तू हे लय वाईट आहे म्हणून मला मतदान करा, असं बोलायचं नाही. आपण कसं चांगलं येतं, आपण शाळेसाठी काय करू शकतो हे एकमेकांना पटवून सांगा. मी शिक्षण मंत्री झाल्यानंतर मी शाळेमध्ये कसं बदल करत, मी पर्यावरण मंत्री झाल्यानंतर मी शाळेमध्ये काय करणार आहे, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण काय करू, असं चांगलं सांगा. परंतु दुसऱ्याला नाव ठेवू नका. येते लक्षात? एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपल्याला ही निवडणूक घ्यायची, तुम्हाला अनुभव द्यायचा आहे.